आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. दिवाळी सणाच्या काळात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम लांबविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी जलद कारवाईत बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी रामचंद्र खंडागळे वय 29 वर्षे, राहणार छत्रपती संभाजीनगर, जोशी प्लॉट, सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 10 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या तसेच 6.9 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मौल्यवान ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर घटनेचा तपशील असा की 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी महिला दिवाळीच्या पूजेसाठी घरातील लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून दागिने आणि रोकड काढण्यासाठी गेल्या असता त्यांना कपाटाचा ड्रॉवर उचकटलेला दिसला. कपाटाची तपासणी केली असता कपाटात ठेवलेले 50,000 रुपये रोख रक्कम, 2 तोळ्यांची सोन्याची चैन आणि सोन्याच्या 2 अंगठ्या गायब असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी तात्काळ समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 235/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासाच्या अनुषंगाने मिळालेल्या गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेतला. अखेर पोलीस तपास पथकाला शिवाजी रामचंद्र खंडागळे या संशयितापर्यंत पोहोचण्यात यश आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रास्ता पेठेतील घरफोडी केल्याची कबुली दिली. चौकशीत आणखी उघड झाले की खंडागळे हा सराईत गुन्हेगार असून सोलापूर येथील फौजदार चाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर यापूर्वीही घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करत त्याला 19 ऑक्टोबर रोजी औपचारिकरित्या अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार औचरे, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे व भाग्येश यादव यांनी केली आहे.